नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या जर 2 पावडरचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्या काही इन्फर्टिलिटीच्या समस्या पाहायला मिळतात तर त्या नक्कीच त्या ठिकाणी 70 ते 80% कमी झालेल्या पाहायला मिळतील. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या पाहायला मिळत असतील, आपल्या पशूंना त्या ठिकाणी माझावरती येण्यासाठी अडचणी पाहायला मिळत असतील, आपले पशु वारंवार रिपीट होत असतील, आपल्या पशूंमध्ये त्यांचं जे काही सोट आहे, त्यांची जी काही वाप आहे ती जर व्यवस्थित त्या ठिकाणी येत नसेल तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला ह्या ज्या समस्या पाहायला मिळतात त्यांच्यावर जर आपण त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना केल्या तर नक्कीच आपल्याला आपल्या या व्यवसायामध्ये चांगला फायदा झालेला हा पाहायला मिळत असतो. त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पूर्ण पहा आणि नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना द्या. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या काही इन्फर्टिलिटीच्या समस्या पाहायला मिळत असतात तर यामागील सर्वात महत्त्वाचे आणि जवळपास 60 ते 70% केसेसमध्ये आपल्याला दिसणारे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंचा असंतुलित आहार. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर प्रोटीन्स, त्यासोबतच ऊर्जा, त्यासोबतच विटॅमिन्स आणि मिनरल्स यांची जर कमतरता आली तर आपल्या पशूंमध्ये त्यांना इन्फर्टिलिटीच्या समस्या या पाहायला मिळत असतात. मित्रांनो, विटॅमिन्समध्ये त्या ठिकाणी विटॅमिन ए असेल, विटॅमिन डी असेल, विटॅमिन ई असेल, तसेच मिनरल्समध्ये आपल्याला कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल, झिंक असेल, आयर्न असेल, आयोडीन असेल, कॉपर असेल, तर यांसारखे मिनरल जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना कमतरता झाली तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये इन्फर्टिलिटीच्या समस्या या पाहायला मिळत असतात. या पाठीमागे मित्रांनो दुसरे सुद्धा कारण असू शकतात. यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असेल, आपल्या पशूंच्या शरीरावरती स्ट्रेस आलेला असेल, आपल्या पशूंच्या गर्भपिशवीला त्यांना संसर्ग झालेला असेल किंवा कुठला आजार झालेला असेल किंवा आपल्या पशूंच्या जो काही आपलं व्यवस्थापन आहे त्यामध्ये त्रुटी असतील तर यांसारखे सुद्धा त्या ठिकाणी कारण हे असू शकतात. परंतु मित्रांनो, 60 ते 70% केसेसमध्ये आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचा असंतुलित आहार जो आहे तर तोच त्या पाठीमागं मुख्य कारण हे आपल्याला पाहायला मिळत असते. मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंचा हा जो असंतुलित आहार आहे तर तो कशा पद्धतीने भरवून काढू शकतो, आपण आपल्या पशूंना कुठल्या 2 ज्या पावडर आहेत त्यांचा जर त्यांच्या आहारामध्ये वापर केला तर आपल्या पशूंना त्यांना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी आपल्याला फायदा होईल, सोबतच त्यांची गर्भधारणा करण्यासाठी फायदा होईल. तर त्याविषयी आता आपण यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना सोडाफॉस या पावडरचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला सोडियम ऍसिड फॉस्फेट हा घटक दिलेला आहे, म्हणजेच फॉस्फरस दिलेले आहे. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस फॉस्फरसची कमतरता येते तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच आपल्या पशूंमध्ये त्यांना इन्फर्टिलिटीच्या समस्या या पाहायला मिळत असतात किंवा आपल्या पशूंची जी काही प्रजनन क्षमता आहे तर ती त्या ठिकाणी कमी झालेली असते. मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या जर फॉस्फरसचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी आपल्याला फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी या सोडाफॉस पावडरमुळे आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, फॉस्फरस हे जे आहे तर ते आपल्या पशूंच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे असते आणि आपल्या पशूंमध्ये आपल्याला ज्या सायलेंट हिटच्या समस्या पाहायला मिळत असतात तर त्या जर आपल्याला कमी करायच्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या सोडाफॉस पावडरचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांचा जो सोट आहे, त्यांची जी वाप आहे तर ती व्यवस्थित टाकण्यासाठी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर सायलेंट हिटच्या समस्या पाहायला मिळत असतील, आपले पशु वेळेवरती माझावरती येत नसतील, आपल्या पशूंमध्ये त्यांचे कन्सेप्शन जे आहे तर ते जर व्यवस्थित होत नसेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या सोडाफॉस पावडरचा अवश्य वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील. मित्रांनो, या सोडाफॉस पावडरचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करताना या पावडरचा जो काही डोस आहे तर तो साधारणतः आपण 50 ग्रॅम ते 100 ग्रॅम याप्रमाणे दिवसातून 1 वेळा आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो. यामध्ये आपण आपल्या पशूंच्या खुराकामध्ये देऊ शकतो किंवा डायरेक्ट त्यांच्या चाऱ्यावरती सुद्धा त्या ठिकाणी आपण टाकू शकतो.
मित्रांनो, या सोडा फॉस पावडरचा वापर आपण ज्यावेळेस आपल्या पशूंच्या आहारामध्ये करतो, तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या प्रजननाच्या समस्या पाहायला मिळत असतात, तर त्या कमी झालेल्या पाहायला मिळतील. या पावडरचा वापर करताना साधारणतः आपण 20 ते 25 दिवस जर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये या पावडरचा वापर केला, तर निश्चितच आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामधील जी काही फॉस्फरसची कमतरता आलेली आहे, तर ती भरून काढण्यासाठी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यानंतर मग मित्रांनो, आपण जे काही मिनरल मिक्सचर आपल्या पशूंसाठी सुरू असेल, त्याचा त्या ठिकाणी वापर कंटिन्यू करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली ही जी फॉस्फरसची कमतरता आहे, तर ती त्या ठिकाणी भरून काढू शकतो. मित्रांनो, ही झाली आपण पहिली पावडर आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापरायची, की ज्यामुळे आपल्या पशूंना त्यांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी फायदा होईल. मग मित्रांनो, दुसरी पावडर कुठली आहे, की जी आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापरली, तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना आवश्यक असणारे जे काही व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, तर त्यांची पूर्तता करण्यासाठी फायदा होईल. तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, ही जी दुसरी पावडर आहे, तर ती म्हणजे MSD या कंपनीची पावडर व्हिएमॉल चिलेटेड. मित्रांनो, या व्हिएमॉल चिलेटेडचा वापर आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये या सोडाफॉस पावडर सोबत केला, तर निश्चितच आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, या व्हिएमॉल चिलेटेड पावडरमध्ये आपल्याला विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स दिलेले आहेत आणि मिनरल्स दिलेले आहेत. मित्रांनो, यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन डी आहे, व्हिटॅमिन ई आहे, सेलेनियम आहे. त्यासोबतच मिनरल्समध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, त्यानंतर कोबाल्ट आहे, कॉपर आहे, मॅंगनीज आहे, मॅग्नेशियम आहे. तर यांसारखे सुंदर घटक त्या ठिकाणी आपल्याला या व्हिएमॉल चिलेटेड पावडरमध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, या पावडरचे ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करतो, तर त्याचे जे शोषण आहे, तर ते देखील अतिशय सुंदर आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे या पावडरचा जो काही रिझल्ट आहे, तर तो देखील अतिशय चांगला आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, आता आपण पाहूया, की आपण या व्हिएमॉल चिलेटेडचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना इन्फर्टिलिटीच्या समस्या दूर करण्यासाठी केला, तर त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतात. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या सोडाफॉस पावडर सोबत व्हिएमॉल चिलेटेड या पावडरचा वापर करतो, तर त्या ठिकाणी या पावडरमध्ये आपल्याला हे जे कॅल्शियम दिलेले आहे, फॉस्फरस दिलेले आहे, तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील ती कमतरता जी आहे, तर ती भरून निघली जाते. आपले पशु वेळेवरती माझावरती आणण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. सोबतच यामध्ये आपल्याला जे व्हिटॅमिन ई दिलेली आहे, सेलेनियम दिलेले आहे. तर आपल्या पशूंच्या शरीरावरती त्यांना जर कुठल्याही प्रकारचा तणाव असेल, तर तो कमी करण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. सोबतच या पावडरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कॉपर दिलेले आहे. त्यासोबतच यामध्ये आपल्याला आयर्न दिलेले आहे. यामुळे आपले पशु जे आहेत, तर ते वेळेवरती माझावरती येण्यासाठी फायदा होतो. यामध्ये आपल्याला झिंक दिलेले आहे, मॅंगनीज दिलेले आहे, मॅग्नेशियम दिलेले आहे. तर या घटकांमुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशूंची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन D3 आहे. तर यांसारखे घटक जे आहेत, तर ते देखील आपल्या पशूंच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात. त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जी ऊर्जेची कमतरता आहे, तर ती देखील भरून काढण्यासाठी आपल्याला या व्हिएमॉल चिलेटेडचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या व्हिएमॉल चिलेटेड पावडरचा वापर करतो, तर आपले पशु जे आहेत, तर ते वेळेवरती माझावरती येण्यासाठी आपल्याला फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा करण्यासाठी आपल्याला फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांचा जो माज आहे, सोट आहे, तो व्यवस्थित येत नसेल, तर तो व्यवस्थित आणण्यासाठी आपल्याला फायदा होतो. आपले पशु वारंवार जे काही रिपीट होतात, तर ते टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा या व्हिएमॉल चिलेटेड पावडरचा पाहायला मिळतो. सोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या गर्भपिशवीची वाढ चांगली झालेली नसेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या व्हिएमॉल चिलेटेड पावडरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या गर्भपिशवीची वाढ व्यवस्थित करण्यासाठी या पावडरचा त्या ठिकाणी चांगला फायदा आपण आपल्या पशूंना देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना इन्फर्टिलिटीच्या ज्या काही समस्या असतील, तर त्या सर्व समस्या जर टाळायच्या असतील, तर आपण सोडाफॉस या पावडर सोबत आपण या व्हिएमॉल चिलेटेड पावडरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करा. त्यामुळे आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, या 2 पावडरचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये एकत्रित करतो, तर आपल्या पशूंच्या आहारामधील
त्यांच्या शरीरासाठी लागणारी जी फॉस्फरसची कमतरता आहे, व्हिटॅमिन्सची कमतरता आहे, मिनरल्सची कमतरता आहे, तर ती सर्व भरून काढली जाते. त्यामुळे आपले पशु वेळेवरती माझावरती येतात, त्यांची गर्भधारणा होते, त्यांच्यामध्ये रिपीटच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपल्याला जर आपल्या गोठ्यावरती अशा प्रकारच्या समस्या जाणवत असतील, तर आपण अवश्य या सोडाफॉस आणि फिएमॉल चिलेटेड या पावडरचा एकत्रित त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, पावडर फिएमॉल चिलेटेड याच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले, तर त्या ठिकाणी आपण 50 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या फिएमॉल चिलेटेड पावडरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंना नक्कीच अतिशय सुंदर फायदे त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंची गर्भधारणा वेळेवर होणे हे खूप महत्त्वाचे असते. आपल्या पशूंनी दर 1 वर्षाला आपल्याला 1 वेद देणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्या पशूंचे दुधाचे जे काही उत्पादन आहे, तर ते मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला फायदा होतो. आपल्या पशूंपासून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा त्यामुळे होत असतो. त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना यांसारख्या चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या कंपन्यांच्या सप्लिमेंट्सचा अवश्य त्या ठिकाणी वापर करत जा. सोडाफॉस हा ब्रँड सुद्धा खूप चांगला आहे आणि त्याचे रिझल्ट जे आहेत तर ते देखील अतिशय सुंदर आहेत. आणि एम-एच-डी या कंपनीची व्हिएमॉल चिलेटेड ही जी पावडर आहे तर ती देखील अतिशय सुंदर आहे. रिझल्ट देखील अतिशय चांगले आहेत. बरेचसे पशुपालक यापैकी आपल्यापैकी यांनी आपल्या या पावडरचा त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापरच केलेला असेल. आपण जर आपल्या पशूंना त्या ठिकाणी चांगले फायदे द्यायचे असतील, तर आपण चांगल्या कंपन्यांच्या, चांगल्या मिनरल्सचा, व्हिटॅमिन्सचा यासारख्या सप्लिमेंट्सचा त्यांच्या आहारामध्ये वापर करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या काही प्रजननाच्या समस्या पाहायला मिळतात, तर त्या कमी करण्यासाठी कुठल्या 2 पावडरांचा आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करायचा, की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी फायदा होईल, त्यांची गर्भधारणा करण्यासाठी फायदा होईल, त्यांच्यामध्ये वारंवार रिपीटच्या ज्या समस्या आहेत, तर त्या टाळण्यासाठी फायदा होईल. तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.